वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केलेली आहे। संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदललीच जात आहेत। लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या आहेत, कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या, एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायची। दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र। वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। या देशाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक राज्याच्या भाषा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळी आहे, आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याचा डाव आहे असं माझं मत आहे। आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला, तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चाललाय। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे। अहो जो देश 7 स्टेजेसमध्ये 7 टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो, त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।